जेव्हा नवीन पोपट हवा गेला से नमस्कार मामा त्याच्या आईने नवस केला गोंडस पोरग जन्माला यावं म्हणून. तर तुम्हाला सांगतो रात्री 2 वाजता मी झोपलोय आणि किती वाजता 12:30-1 वाजता मी आलेलो. कारण 2 वाजता झोपायचं कारण म्हणजे काय की ती झोपच लागेल त्याचा आवाज पण यायला लागला स्पीकरचा आणि थोडा वेळ जरासं काहीतरी विचार चालू होता मला झोपच लागली नाही. मग आत्ता वाजले किती माहिती आहे का तुम्हाला सांगतो 12-12:30 वाजल्यात आणि आता प्रसाद चालला आरतीला पण जायला मला मिळाला नाही कारण मी व्हिडिओ एडिट करत बसलेलो आहे तर त्याच्यामुळे वेळ झाला आहे. मग आता सगळी प्रसाद वगैरे घेऊन शाळेची पोरं ते आल्यात आता मला जायला पाहिजे आता प्रसाद घ्यावं. दुसरी पंगत आहे झालं 2 मिनिटं आता भजन पण चालू आहे 4 पंक्ती वाढल्या म्हणून सांगायला आहे तिसरी पंगत आता चालू आहे. काय करते अरे महाप्रसादाचा लाभ घ्यायलाय रे वाघ इथं बसून जेवायला आता. तर हा रोड तुम्हाला सांगायचं म्हणजे हा हो मासरंगचा रोड आहे आणि जरा कॉन्क्रीट टाकले आता आणि तुम्हाला सांगतो गाडीत चढत नाही म्हणून मी चालत आले आणि दुपारी प्रसाद घेतला आणि म्हटलं आता जायचं आणि काम करत बसलो तर आमचा शिरीष आला. शिरीष म्हटलं आता मासरंगला जायचं आहे. ॲक्च्युली मी टॉर्च लावल्यामुळे मला इकडे बघायला येणं आलं क्लिअर. काय झालंय काय झालंय होय कशानं रे या रस्त्यानं तुम्हाला सांगतो आत्ता मी निघालोय की नाही तर मंगेश या रस्त्यानं 2 व्हीलर घेऊन शिराला घेऊन डबल आणि भाताची पोती गाठली वळाला आहे ह्या रस्त्यानं. आता ही शेतातला पूर्ण रस्ता आहे. खरं कसं होते मंगेश इथला रायडरच आहे त्याला माहिती आहे इथनं गाडी कशी चालवायची काय झालं की आम्हाला जमणार नाही कारण आम्हाला मोकळ्या रस्त्यानं सुद्धा यायचं म्हटलं जा तर ते लय अवघड आहे रस्ता या रस्त्यानं. आता तुम्हाला सांगाले मी ह्यो चढ हे गटलं दिसते बघा हे गाडीवरच आणले त्यानं काल. माझा अचानक यायचा प्लॅन म्हणजे काय सांगतो मला मी घरात बसलेलो घरात काम करत आणि काल आमच्या इथे प्रसाद होता दत्त जयंतीचा. मग दुपारच्या पुढे प्रसाद त्यांनी घेतला आणि मग मी घरात बसलेलो काम करत तोपर्यंत शिरीष डवरी यांचा फोन मला म्हणली मी येणार आहे आणि मासरंगला जायला. मग यानं मला 3 तास आधीच फोन केलेला. मग म्हटलं आता तोपर्यंत माझं काम संपते आणि काम संपलं आणि मग मी रात्री इकडं आलो आहे. तर मग त्या रात्रीचा रस्ता तुम्ही बघितला असेल. आता दम लागला कारण चढ उतार आहे आणि इकडच्या लोकांनी ते काय सवय झाला. आम्हाला आता किती दिवस झालं मी खेळ बंद असल्यामुळे माझा जरा दमल्यासारखं वाटते आणि मग एवढं सोपं नाही आहे या रस्त्यानं गाडी मारायचं. तुम्हाला सांगायचं तुम्हाला दाखवायसाठी मी म्हटलं तुम्हाला एक हे दाखवतो. गाडी घेऊन आलेच बघा आता नॉर्मल चालायला येत नाही तरी गाडीवर घेऊन निघाल्यात. मला असं वाटतं हीच गटली न्यायची कारण मला नाही माहिती त्यांचीच असतील कारण इथं दुसरीकडं काय दिसत नाही. इथे तुम्हाला मस्तपैकी ताजी हवा खायला मिळणार कारण एवढं भारी वाटते. सकाळी आम्ही नुसतं असं फिरायला आलेलं जरासं तर मी मोबाईल चार्जिंगला लावलेला आणि ते मस्त वाटायला ते फिरायला आणि आता पण आलो आहे. थोडीशी गरमी आहे पण ही झाडांच्या वाऱ्यामुळे ते एवढं काय वाटत नाही. तरी पण मी जॅकेट घालून आलो सकाळपासून जॅकेट माझ्या अंगातच आहे. तुम्हाला मी म्हटलं तसं ती हीच पात्री गाठली आहे ती न्यायच्यात मी तर थोड्या वेळ बसलं त्या घरात टाकून आल्यात तिथनं तिथं नेऊन टाकाय गाडी तिथनं न्यायनीस ना होय काय
एकट्याने चलून न्याला आहे ना. आता का बांधून न्यालास मग? गाडी धरा लागते या, नाही तर पडणार. तीन तीन गटले घालून न्याला यो. चालू तर कर. ब्रेकवर पाय ठेव. बस की आधी मंग्यावर, वर बस तरी. नाही आत्ता सोडलाय नाही ना. खालीच रे खाली. पहिल्या गेरोच आहे, पहिल्या गेरोवर. पहिल्या गेरोवर चल. पुढचा ब्रेक मारत चल. चल धरली, गाडी पडत नाही. नाही पडत, चल धरल्या, पोत्यानं धरल्या. अरे हा धरते सर. स्टँड लाव की मग. डबल स्टँड. थांब मी धरतो. थांब गाडी. गाडी किती करू सरळ जमती घातली तरी झाली की पडणार. गाडी इथे पाडा कुठं पडे असं इथे घातली बाक बाक पडणार. मग स्टँड लावे की. थांब, साईड साईड नाही घ्यायला. हिला साईड स्टँड नाही या गाडीला, त्यामुळे सगळी झुंबडे करायला लागले. याला लावाय घेत नव्हतं. असं लावणं एवढी साईड स्टँड एवढी गट्टी लावून आहे असं. थांब मी घेतो गाडी. अरे गाडी मी घेतो की. थांब, एकदम टॉप गिअर मध्ये घेतो.